आहेत त्यांची नाराजी आम्ही दूर करू, एकेकाला आम्ही समजू. पण लोकांमध्ये सध्या जे वातावरण आहे, मराठी माणूस एकवटल्यामुळे, ठाकरे बंधू एकवटल्यामुळे, यामुळे एक अतिशय कार्यकर्त्यांचं सुद्धा मोराल बूस्टिंग झालेलं आहे. आणि आता कुठलीही निवडणूक म्हटल्यानंतर शेवटच्या क्षणी एपी फॉर्म भरेपर्यंत इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक असते. ते साहजिक आहे. सर, अनिल परब आणि श्रीकांत मतभेद झालेले असे सुद्धा बघा कसं आहे माहिती आहे, मीडियाला सुद्धा दररोज नवीन नवीन मसालेदार बातम्यांची सवय असते, आवडते सुद्धा. आता शेवटी एबी फॉर्म भरण्याचे दिवस म्हटल्यानंतर हे अजून जोरजोरात चालणार. काल रात्री 3-3:30 वाजेपर्यंत स्वतः उद्धव साहेबांनी सगळे एबी फॉर्म वाटले. काल वाटलेले एबी फॉर्म आज माझ्या विधानसभेतले मी सबमिटसुद्धा करून आलो. त्यामुळे आज अनिल परब साहेब हे उरलेल्या विभागातले त्याचे काही निर्णय जे बाकी आहेत ते निर्णय घेत आहेत. या संपूर्ण जागा वाटप असेल किंवा हे असेल, यामध्ये त्यांच्यावर काही जबाबदारी होती, काही जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे हे असं सगळं नवीन नवीन आम्ही सुद्धा टीव्हीवर बघतो, हसतो आणि पुढे तथ्य आहे का काही कसलं काल त्या दिवशी पण लोक म्हणले की काही जागा रिप्लेस होऊ शकते, काही जागा अजून चेंजेस होऊ शकतात. ते होऊ शकतात का अजून? तेच बोला तुम्ही इकडे आलेला. नाही, काही अजिबात नाही. राजसाहेबांनी बोलवलं होतं, राजसाहेबांनी तसा निरोप दिल्यामुळे त्यांनी बोलवलं म्हणून मी आलो. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या जागेचा अद्यापही वरळीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर बंडाळी उफाळून आल्याचं कळतंय. नाही, मला नाही वाटत वरळीमध्ये अजून एबी फॉर्म सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून वाटले गेलेत. काही अनेक जागांचे काल 3 वाजेपर्यंत जागा वाटप झालं आणि मग शेवटी 3 वाजल्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलेल्या उरलेल्या जागा, उरलेले विभाग हे आज वाढले जातील. त्यामध्ये माहीम होतं, शिवडी होतं, वरळी होतं, वडाळा पण होतं, धारावी पण होतं. या सगळ्या जागांचे एबी फॉर्म वाटले जातील. जे काल एबी फॉर्म वाटले त्याचे फोटो हे सगळ्यांनी उमेदवारांनी आपल्या वेबसाईटवर टाकले. तुम्हाला या विभागातले त्याच्यात दिसणार नाहीत. उरलेले विभाग हे आज वाटतील. पण एकीकडे तुम्ही मराठी माणसांनी एक व्हावं म्हणून आव्हान करताय, तो दुसरीकडे 192ला जे किल्लेदारांना फॉर्म दिला त्याच्यानंतर पाटणकर पती पत्नी जे आहेत ते शिंदे गटात जाताना बघायला मिळत आहेत. तर मग नाही, मला माहिती नाही असं झालंय का. अच्छा, मला कल्पना नव्हती, खरंच कल्पना नव्हती. तुमच्यामध्ये आणि अनिल परिवारांमध्ये मी दिला ना त्याचं उत्तर, दिलं ना आता मी त्याचं सविस्तर उत्तर दिलं. तुम्ही तसं आव्हान करत आहात का मराठी माणसासाठी एकत्र यावं? पण मराठी, हे बघा शेवटी आम्ही जे आव्हान करतोय हे आम्ही मराठी माणसाला करतोय. आता इच्छुक उमेदवार हे दोन्ही बाजूनी भरपूर आहेत. इतके वर्ष आम्ही दोघांनी समोरासमोर निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्यामुळे ते होते. भाजप आणि शिंदे गटात प्रचंड मोठ्या प्रमाणात हे होताना दिसतंय. आज नवी मुंबई महापालिकेत त्यांची युती तुटून गेली. कल्याण डोंबिवली महापालिकेत कमीत कमी 8 ते 10 नगरसेवक हे आता इकडे तिकडे उड्या मारताना देत, ते पण आम्ही तुमच्याच याच्यावर बघितलं. त्यामुळे हा विषय हा प्रत्येक निवडणुकीत असतो आणि प्रत्येक पक्षात होत असतं. त्याला किती महत्व द्यायचं हे आपण भाजपच्या पहिल्या यादीत मराठी उमेदवारांची 20 संख्या. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करू असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे. काल मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये वादावादी देखील झालेली होती. एका उमेदवारीवरून हा वाद झाला होता आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या सेनेच्या वरुण सरदेसाई यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामधील पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. वरळीमधील प्रभाग क्रमांक 195 मधून विजय भणगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये पहिला उमेदवार जाहीर. 195 मधून विजय भणगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वरळीतला प्रभाग क्रमांक 195 या ठिकाणाहून विजय भणगेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.